पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघर हे उघडण्यात आले आणि या तळघरातून विष्णू रूपातील 2 महिषासूर मर्दिनीची एक मूर्ती, पादुका, काही नाणी असे जुने पुरातन अवशेष सापडलेत। ह्या मूर्ती काढण्याचं काम आणि तळघरात जाऊन काढण्याचं काम केलं आहे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक असणारे विलास वाने सर। सर, काय नक्की तळघरात आढळून आलं, कशा पद्धतीची रचना आहे? यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपण बघता त्याच्या मागे एक तळघर सापडलं। तळघराची रचना अशी आहे की खाली एक 2 फुटाचा चेंबर आहे। चेंबरमधून खाली पुढे गेल्यानंतर एक 5 बाय 5 फुटाची रूम आणि 6 फूट जवळपास त्याची उंची आहे। एक माणूस तिथे उभा राहू शकतो एवढी त्याचं अंतर आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाली ओलावा वगैरे आहे। त्याच्यामध्ये मातीचा 1 फुटाचा थर आहे आणि आधी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा लाईट वगैरे नसल्यामुळे काही फारसं दिसलं नाही, परंतु आम्ही जेव्हा सगळं बघितलं तेव्हा मोठ्या दगडाच्या 3 मूर्त्या आहेत। त्यातल्या 2 मूर्त्या ह्या विष्णूच्या आहेत आणि एक मूर्ती ही महिषासूर मर्दिनीची आहे। काही छोट्या मूर्त्या पण आहे, पादुका पण आहे। मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत वापरात असलेल्या काही नाणी तिथे आहे ज्या मॉडर्न काळात वापरत होत्या, जसे 5 पैसे असेल, 25 पैसे असेल, 10 पैसे असेल। मोठ्या प्रमाणात काही बांगड्या वगैरे आहेत। साधारण या मूर्त्या ज्या सापडल्या 2 विष्णू रूपातील असतील किंवा 1 महिषासूर रूपातील असतील, प्रत्यक्षदर्शी प्राथमिक अंदाजानुसार किती जुन्या वाटत आहेत किंवा काय अवशेष वाटत आहेत एकंदर मूर्त्या बघून? मूर्ती आपण बघितलीच आणि लोकांना दाखवलीत, फार सुरेख आहे मूर्त्या। मूर्त्याचे सगळे आयुध, 4ही हातामध्ये आयुध आहे विष्णूच्या, त्याच्यावरून आयुधाची रचना किंवा एकंदरीत शरीराच्या रचनेवरून ते 16व्या शतकातले असू शकतात असा एक प्राथमिक अंदाज आहे। पुढे आम्ही अधिक निष्कर्षासाठी जे मूर्तिशास्त्रज्ञ आहे त्याची मदत किंवा त्याचा सल्ला पण घेणार आहे। मूर्तीचा एक अभ्यास करणार, त्याचा एक पेपर पण प्रसिद्ध करणार। तर आत्ता तरी मोठं असं वाटतं की ते 16व्या शतकातल्या मूर्त्या असतील। साधारण या मूर्त्या आता तयार झाल्या, आपल्याला निघालेल्या आहेत। या मूर्त्यांचं पुढं काय होणार? या मूर्त्या पंढरपुरात राहणार का पुरातत्व विभाग त्याचा अभ्यास करायला कुठे प्रयोगशाळेत घेऊन जाणार? प्रयोगशाळेत नेण्याची गरज नाही, अभ्यास काय फोटोग्राफी आणि हे केल्यावरच होईल। तो एक निर्णय वरिष्ठांना विचारून निर्णय घेईल। 16व्या शतकातल्या मूर्त्या सापडल्यात, त्या मूर्त्यांवरून एकंदर मंदिराचं, विठ्ठल मंदिराचं असणारं आयुर्मान किंवा त्यातकालीन असणारे दाखले देखील मिळतात आणि खालची एकंदर जी रचना आहे त्या तळघराची, त्याच्यानुसार दुसरा कुठला एक्झिट आहे का तो तिथपुरताच तो तळघर मर्यादित होतो? नाही, तेवढाच एक मर्यादित तळघर आहे। आणि अशा बऱ्याच मंदिरांमध्ये काही तळघर असायचे। काही मंदिर आम्ही मागच्या रविवारी एक विठ्ठलाचं मंदिर माळुंग्यामध्ये बघितलं तर अख्ख्या मंदिरामध्ये तळघर आहे। तर असे तळघर असायचे, वेगवेगळ्या कारणासाठी असायचे। मंदिराची रचना तर खरंच पूर्वीपासून आहे, जसे काही रिमेन्स, काही मूर्त्या यादव काळातल्या पण आहे, पण काळाच्या ओघात मंदिराचा फेरबदल किंवा जीर्णोद्धार होत गेला आणि 15व्या 16व्या शतकात मोठ्या प्रमाणात त्याचा जीर्णोद्धार झाला। लाकडी मंडप हा 18व्या 19व्या शतकातलाही आहे, तर 12व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत हे जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। आमचं नशीब आहे की आम्हीही जीर्णोद्धार 2024मध्ये करतो आहे आणि ह्या जीर्णोद्धारामध्ये ॲक्सिडेंटल डिस्कवरी आहे, अशा डिस्कवरी होत राहतात आणि एक महत्त्वाचा पुरावा पण आहे ज्याच्यामुळे एक मंदिराचं डेटिंग होऊ शकेल। मंदिराचं डेटिंग खरं तर हे या मूर्त्यांमुळं आता पुढे येणार आहे। 16व्या शतकातल्या असणाऱ्या या मूर्त्या आहेत आणि या मूर्त्याच्या अंदाजानुसार 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत मंदिराचा जीर्णोद्धार आणि मंदिराचं काम हे पंढरपूरच्या सुरू असल्याचं पुढे येते, अशी माहिती आता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वान यांनी आपल्याला दिली। पंढरपुरातून संकेत कुलकर्णी, NDTV मराठी।